नमस्ते विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, जी के ऑनलाईन टेस्ट या चॅनलवर तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. पहिला प्रश्न, क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठे देश कोणते? मित्रांनो, त्यासाठी पर्याय आहे ए भारत, बी अमेरिका, सी रशिया, डी चीन. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे रशिया. रशिया हे क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठे देश आहे. त्यानंतर मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात लांब नदी कोणती? त्यासाठी पर्याय आहे ए ॲमेझॉन, बी नाईल, सी यांगेस्ते, डी गंगा. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे नाईल. नाईल ही नदी सर्वात लांब नदी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपला, जगातील सर्वात उंच पर्वत कोणता? त्यासाठी पर्याय आहे ए कांचनजंगा, बी माउंट एम्ब्रेस, सी माउंट एव्हरेस्ट, डी माउंट मॅकनेल. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच पर्वत आहे. त्यानंतर मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राचं मुख्यालय कोठे आहे? त्यासाठी पर्याय आहे ए जिनिव्हा, बी पॅरिस, सी वॉशिंग्टन, डी न्यूयॉर्क. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे न्यूयॉर्क. न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्राचं मुख्यालय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपला, जगातील सर्वात मोठे महासागर कोणते? त्यासाठी पर्याय आहे अटलांटिक, बी इंडियन, सी पॅसिफिक, डी अंटार्क्टिक. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पॅसिफिक हे सर्वात मोठे महासागर आहे. मित्रांनो, त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? त्यासाठी पर्याय आहे ए सहारा, बी गोबी, सी थारा, डी अंटार्क्टिक वाळवंट. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे अंटार्क्टिक वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. मित्रांनो, त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे जंगल कोणते? ए कांगो रेन फॉरेस्ट, बी इंडोनेशियन रेन फॉरेस्ट, सी ॲमेझॉन रेन फॉरेस्ट, डी बोर्नियो. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ॲमेझॉन रेन फॉरेस्ट. ॲमेझॉन रेन फॉरेस्ट हे जगातील सर्वात मोठे जंगल आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्या मित्रांनो, जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश कोणता आहे? त्यासाठी पर्याय आहे ए अमेरिका, बी भारत, सी चीन, डी रशिया. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे भारत. भारत हे जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला, एफल टॉवर कोणत्या देशात आहे? त्यासाठी पर्याय आहे ए अमेरिका, बी इंग्लंड, सी फ्रान्स, डी इटली. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे फ्रान्स. फ्रान्समध्ये ॲफल टॉवर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला मित्रांनो, ग्रेट वॉल ऑफ चायना किती लांब आहे सुमारे? त्यासाठी पर्याय आहे ए 5000 किमी, बी 8800 किमी, सी 12000 किमी, डी 21000 किमी. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे 21000 किमी हे ग्रेट वॉल ऑफ चायनाची लांबी आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपला, जगातील सर्वात मोठे विमानतळ कोणते आहे? कशानुसार? क्षेत्रफळानुसार. त्यासाठी पर्याय आहे ए दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, बी किंग फहद इंटरनॅशनल सौदी येते म्हणजे, सी हेंथ्रो लंडन, डी लॉस एंजलिस. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे किंग फहद इंटरनॅशनल हे काय जगातील सर्वात मोठे विमानतळ आहे. त्यानंतर मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात उंच धबधबा कोणता? त्यासाठी पर्याय आहे ए नियाग्रा, बी व्हिक्टोरिया, सी एंजल फॉल्स, डी इंगुओसू. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे एंजल फॉल्स हे काय जगातील सर्वात उंच धबधबा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला, जगातील सर्वात मोठा महासागरातील बेट समूह कोणता? त्यासाठी पर्याय आहे ए मलेशियन द्वीप समूह, बी फिलिप्सन, सी इंडोनेशिया, डी जपान. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे इंडोनेशिया. इंडोनेशिया हे जगातील सर्वात मोठे महासागरातील बेटचा समूह आहे. त्यानंतर मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, FIFA विश्व चंपक 2022 कोणत्या देशाने जिंकली?
त्यासाठी पर्याय आहे ए फ्रान्स, बी ब्राझील, सी अर्जेंटिना, डी क्रोएशिया. मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे अर्जेंटिना. अर्जेंटिनाने FA विश्व चॅम्पियनचा 2022चा विश्व चॅम्पियन जिंकला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपला, जगातील सर्वात मोठे शहर म्हणजे कशानुसार, लोकसंख्येनुसार आहे. त्यासाठी पर्याय आहे ए मुंबई, बी टोकियो, सी न्यूयॉर्क, डी शांघाय. मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे की न्यूयॉर्क हे जगातील सर्वात मोठे शहर आहे. कशानुसार, लोकसंख्येनुसार. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपला, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी कोठे आहे. ए लंडन, बी पॅरिस, सी न्यूयॉर्क, डी वॉशिंग्टन. मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे न्यूयॉर्क. न्यूयॉर्क येथे स्टेट ऑफ लॅबोरेटरी आहे. त्यानंतर मित्रांनो आपला पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती. मित्रांनो त्यासाठी पर्याय आहे ए इंग्रजी, बी हिंदी, सी स्पॅनिश, डी चीनी. मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे चीनी. चीनी ही काय आहे, जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. त्यानंतर मित्रांनो आपला पुढचा प्रश्न आहे, माउंट किलिमांजारो कोणत्या खंडात आहे. त्यासाठी पर्याय आहे ए आशिया, बी युरोप, सी आफ्रिका, डी ऑस्ट्रेलिया. मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे आफ्रिका. आफ्रिका येथे काय, माउंट किलिमांजारोच्या खंडात येतो. त्यानंतर मित्रांनो आपला पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात जुनं विद्यापीठ कोणतं आहे. त्यासाठी पर्याय आहे ए ऑक्सफर्ड, बी नालंदा, सी अल कार्विन मॉरेस्को, डी हार्वर्ड. मित्रांनो आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे अल कार्विन मॉरेस्को. येथे हे काय आहे, सर्वात जुनं विद्यापीठ आहे. त्यानंतर मित्रांनो आपला पुढचा प्रश्न आहे, ब्लू नाईल आणि व्हाईट नाईल कोणत्या नदीचे भाग आहेत. ए ॲमेझॉन, बी नाईल, सी गंगा, डी डॅन्यूब. मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे नाईल. नाईल ही नदी काय आहे, ब्ल्यू नाईल आणि व्हाईट नाईलचे दोन भाग आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपला, बिग बेन घड्याळ कोठे आहे. त्यासाठी पर्याय आहे ए पॅरिस, बी लंडन, सी रोम, डी बर्लिन. मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे लंडन. लंडन येथे काय, बिग बेन घड्याळ आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपला, ग्रेट बॅरियर रीफ कोठे आहे. त्यासाठी पर्याय आहे ए भारत, बी ऑस्ट्रेलिया, सी अमेरिका, डी ब्राझील. मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया इथं काय, ग्रेट बॅरियर रीफ आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपला, जागतिक आरोग्य संघटनाचे मुख्यालय कोठे आहे. त्यासाठी पर्याय आहे ए वॉशिंग्टन, बी पॅरिस, सी जिनिव्हा, डी ब्रुसेल्स. मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे जिनिव्हा. जिनिव्हा इथे काय, WHO मुख्यालय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपला, नियाग्रा धबधबा कोणत्या दोन देशादरम्यान आहे. त्यासाठी पर्याय आहे ए अमेरिका कॅनडा, बी फ्रान्स जर्मनी, सी ब्राझील अर्जेंटिना, डी चीन रशिया. मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे अमेरिका आणि कॅनडा याला नियाग्रा धबधबा दोन देशादरम्यान आहे. त्यानंतर मित्रांनो आपला पुढचा प्रश्न आहे, हिमालय पर्वतरांगा कोणत्या खंडात आहे. ए युरोप, बी आफ्रिका, सी आशिया, डी दक्षिण कोरिया. मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे आशिया. मित्रांनो माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन बटनावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. धन्यवाद.